भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की महान त्यागी बाबा जुमदेवजींनी निर्जीव वस्तूची पूजा बंद केल्यामुळे मार्गातील सेवकांनी कोणतीही निर्जीव पूजा करू नये। तर बघा, जेव्हा महान त्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती केली त्या क्षणी एका भगवंतांनी बाबांना आपला परिचय दिला। हे सेवक, तू मुझे कहाँ ढूंढ रहा है? मैं 24 घंटे तेरे पास हूँ। जिस दिन मैं तुझसे छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा। बाबा हे विचारी होते। तेव्हा त्यांनी विचार केला की अशी कोणती वस्तू माझ्याजवळ आहे जी गेल्यानंतर माझे शरीर मृत होईल। तेव्हा बाबांना आत्मा ही वस्तू आठवली। तेव्हा बाबांना समजले की प्रत्येक जीवित प्राण्याच्या आत्म्यात परमात्म्याचा अंश आहे व प्रत्येक जीवित आत्मा मिळून एक परमात्मा आहे व परमेश्वर हा कोणी व्यक्ती नसून तो निराकार शक्ती आहे। अशा प्रकारे बाबांना एका भगवंताचा परिचय प्राप्त झाला। परमेश्वर हा निराकार शक्तीच्या रूपात 24 तास जागृत आहे। या शक्तीला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही। ही निराकार शक्ती कोणत्याही निर्जीव वस्तूत, मूर्तीत, दगडात विराजमान नाही। ती प्रत्येक जीवित आत्म्यात चैतन्य रूपात विराजमान आहे। बाबांना जेव्हा या जागृत शक्तीचा परिचय झाला त्या क्षणापासून बाबांनी सर्व जुनी निर्जीव पूजा बंद केली व या मार्गात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक सेवकांना हा नियम दिला। आपण या मार्गात येण्याअगोदर जी जुनी पूजा करीत होतो ती निर्जीव वस्तूची पूजा होती। आपण दगडाच्या, मातीच्या किंवा धातूच्या देवाच्या मूर्तीला पूजत होतो। त्यामध्ये देवाला बघत होतो आणि खऱ्या परमेश्वराला ओळखत नव्हतो। आम्ही फक्त दगडाच्या, मातीच्या आणि धातूच्या देवाच्या मूर्तीची पूजा करीत नव्हतो, तर एखादी नवीन 2 व्हीलर, 4 व्हीलर घेतली किंवा सायकल घेतली किंवा फ्रीज, वॉशिंग मशीन घेतली, या निर्जीव वस्तूची सुद्धा पूजा करीत होतो। अशा प्रकारे आपण आपल्या जीवनात अंधश्रद्धा पाळत होतो। आता बघा, आपण दसऱ्याच्या सणाला आपल्या घरची निर्जीव वाहने धुवून त्यांची फुलांच्या माळा घालून पूजा करीत होतो, कारण तेव्हा आपण अंधश्रद्धा मनात बाळगत होतो। आम्ही हे कार्य करताना कधीच विचार केला नाही की ह्या निर्जीव वस्तू आहेत, ह्या परमेश्वराने निर्माण केल्या नाहीत, तर आपण मानवांनी आपल्या सुविधाकरता याची निर्मिती केली आहे। मग ज्या वस्तू परमेश्वराने निर्माण केल्या नाही त्या वस्तूंमध्ये परमेश्वर कसा असणार? अशी एक म्हण आहे की मातीचा देव त्याला पाण्याचा भेव आणि सोन्याचा देव त्याला चोरांचा भेव। म्हणजेच ज्या मातीच्या, सोन्या चांदीच्या देवांच्या मूर्त्या आम्ही पूजत होतो ते स्वतःचेच रक्षण करू शकत नव्हते, तर ते आमचे रक्षण कसे करणार? हे सत्य बाबांना एका भगवंताच्या प्राप्तीनंतर समजले। म्हणून बाबांनी या मार्गात निर्जीव पूजा बंद करायला सांगितले। परंतु आपण सेवक सेविका या मार्गात असलो तरी सुद्धा आपण दसऱ्याचा सण आला की त्या सणाला शुभ मुहूर्त मानून त्या दिवशी गाडी खरेदी करतो, सायकल खरेदी करतो, सोन्याची सुद्धा खरेदी करतो। दसऱ्याच्या दिवशी घरची वाहने धुवून घेतात। हे सर्व कार्य जुन्या विचारांना चालना देणारे आहेत। आपण मार्गाचे सेवक असल्यामुळे आपल्यासाठी कोणताही दिवस हा शुभच असतो। आम्ही कोणतेही मुहूर्त बघत नाही, परंतु काही सेवक या जुन्या विचारांना मानत असतात आणि म्हणून ते नवीन गाडी घेतली की ते भवनात जातात, मोदा आश्रमात घेऊन जातात व तिथे पेढे वाटत असतात। आपल्याला बाबाच्या दर्शनाला जायचे असेल तर नक्की जा, परंतु मनात जुने विचार निर्माण करून जाऊ नका व तसे कार्यही करू नका। व दसऱ्याच्या सणाला मनात जुनी भावना निर्माण करून कोणत्याही वस्तूची खरेदी करू नका किंवा त्या दिवशी अनेक वाल्याप्रमाणे आपल्या वाहनांना धुवू नका व कोणत्याही निर्जीव वस्तूची पूजा करू नका। हीच नम्र विनंती। नमस्कार जी।